शकत नाही. पण आपण असं सगळ्यांनीच यावं, एकत्रित हे काम व्हावं. आपला उद्देश काय? आपली मागणी पत्रात पाडून घ्यायची. या उद्देशाने आपण काम करतोय. बाकी आपल्या ह्या संघटनेमध्ये आपले सर्व पदाधिकारी, पदासाठी अधिकारी नाहीत. ते सर्वच असे म्हणतात, की सगळा सगळा वर्ग पदाधिकारी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एवढ्या मोकळ्या मनाची मंडळी आहे आपली. ओके. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण संगीत तुम्ही विनंती केली होती, त्याच्यापूर्वी मीही विनंती केली होती. त्यांना आपण आव्हान सुद्धा केलं होतं की तुम्ही बाकीचे सगळे जे पूर्वश्रमिक तुमचे जे जवळचे स्नेही आहेत त्यांना सांगा, त्यांना आव्हान करा. त्यांनी आव्हान केलेले कुठे पोस्टही दिसल्या नाहीत आपल्याला. त्याशिवाय बाकीचे जे काय असतील जुन्या पेन्शनग्रस्त संघटनेमधले त्या बांधव, त्यांनाही आपण सगळ्यांना कॉल केले होते, पण कदाचित पावसामुळे अशक्य नसेल. तरी आम्ही अजून पुन्हा एकदा आव्हान करतो की येणाऱ्या लढ्यामध्ये तेवढ्याच ताकदीने तुम्ही इथं यावं. आमच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. आत्ताच आपल्याला निकम सरांनी प्रत्येक उद्देश आपला आजच्या मीटिंगचा उद्देश आहे तो उद्देश सांगितला. त्याच्यामध्ये सरांची तब्येत आता जाणवते, सरांचा अजून सुद्धा आवाज बसलेला आहे, घसा बसलेला आहे. या वयात सुद्धा आजारी असताना सरांनी तिथे येणं, आंदोलन पूर्ण मॅनेज करणं आणि जोपर्यंत आमदार साहेब किंवा मंत्री साहेब येत नाहीत तोपर्यंत सर तिथं थांबले, नंतर निघून गेले. सरांनी आता सांगितलं म्हणजे किती मोठा त्याग आहे त्या पाठीमागे, किती मोठी धडपड आहे, किती मोठी तळमळ आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघटनेचे ते बॅकबोन आहेत, हे कुणीही मान्यच करावं लागेल. त्यांची तळमळ, त्यांची जी पेन्शन विषयीची आत्मीयता आहे त्याला खरोखरच शतशः मी नमन करतो. आणि असं सर तुम्ही नेहमीच संघटनेशी संघटनेच्या पाठीशी राहून नेहमी मार्गदर्शन करत चला. तुमचं भाषण ऐकण्यासाठी बरेच बांधव उत्सुक असतात, आतुर असतात. आणि इव्हन एखाद्या मागच्या वेळेला सर एखाद्या आजारी असल्यामुळे आले नव्हते तरी सगळे बांधव विचारत होते निकम सर कुठे आहेत, इतकी त्यांच्या संघटनेची अटॅचमेंट आहे. धन्यवाद सर. आता ज्यांना कुणाला बोलायचं असेल ओपन, मगाशी मी मुद्दाम थांबवलं होतं एक मीटिंगचा प्रोटोकॉल म्हणून की स्वागतन प्रास्ताविक होते. आता ज्या ज्या बांधवांना चर्चा करायची आहे ती तुम्ही चर्चा करा. वाळे सर, संजय वाळे सर, प्लीज. संजय वाळे सर जरा असतील तर बोला. वाळे सर आहेत का? वाळे सर एक मिनिट मी बोलतो सर. सर 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 मी बोलतो. नाही 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 मला हॅलो मला कॉल आला होता त्यांचा. त्यांचं म्हणणं होतं की मला काय मांडायचं होतं. त्यांचं म्हणणं होतं मी 24 जूनला हे दोन्ही कोर्टाचे जे ऑर्डर आहेत ह्या वाचून दिल्या होत्या, ब्रिफिंग केलं होतं म्हणजे त्यांना. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की बा मला बोलू द्यायला पाहिजे होतं, पण मग त्यांना गैरसमज कसं झालं ते सांगितलं. मीटिंग नेमकीच सुरू झाली होती. ते आता रस्त्यानं ऑन द वे आहेत. कारण सांगितलं त्यांनी उद्या विक्रम काळे साहेबाचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला मी चाललो म्हणे. त्यांनी जे आपली समस्या मांडली विधान परिषदेमध्ये त्याबद्दल त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतः ते लातूरला निघाले. उद्या वाढदिवस आहे विक्रम काळे साहेबांचा. तर ते आता त्यांना विनंती केली होती की तुम्ही रिजॉईन व्हा म्हणून, पण ते काही झाले नाहीत. सर मी एक मिनिट आली नव्हती आणखी. सर मी बोलतो. अध्यक्ष साहेब बोलू का? आदरणीय वाळे सरांचं सुद्धा आम्ही कौतुक करेन किंवा त्यांचं आपल्या संघटनेच्या वतीनं जबरदस्त आम्ही त्यांचा आभार मानतो. परंतु जे काय आपले मावळे होते त्या मावळ्याने जे काय आपलं आझाद मैदान त्याचबरोबर पुणे स्टेशन गाजवलेलं आहे, त्या बांधवाने जर आपलं मत व्यक्त केलं तर मला आनंद होईल. कारण शेवटी लढाई त्या जमिनीवर लढणाऱ्या मावळ्यांवरच लढली जाते. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की जे जे त्या ठिकाणी नवीन आले होते, नंदुरबार, विदर्भ, अगदी नागपूर, लांब लांबची लोक त्या पावसात पडत झडत आलेली होती, तर त्या लोकांनी त्या बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बाकीच्यांचं तर आहेच, नो प्रॉब्लेम, परंतु थोडस आणि गैरसमज कोणीही करून घेऊ नये. नेमचा मीटिंगचा प्रोटोकॉल आहे, पहिल्यांदा स्वागत होईल, प्रस्ताव होईल आणि मग आपली मतं होतील. त्याच्यामुळे एंडोले सर तुम्ही त्यांना विनंती करावी आपल्या संघटनेच्या वतीनं. धन्यवाद.
वाळे सर बोलणार होते तेव्हा बरोबर आहे अगदी सर. तेव्हा मीटिंग अजून सुरू व्हायची होती. प्रोटोकॉल नुसार राहावंच लागेल. हो ना, मीटिंग सुरू होण्याच्या अगोदर कसं. सर बाकीचे बोला आता, कोणाला तुम्ही बोलायचं नाही, जे काही मत व्यक्त करताय तुमचे अनुभव असतील काय सर, सूचना. त्यांना बोलायला सांगा. कोले काका आहेत, कोले काका. कोले सर बोला सर, तुमचा जो अनुभव आहे शेअर करा सगळ्यांना. कोले सर, काकासाहेब कोले सर. हॅलो. हा बोला. हॅलो. नमस्ते नमस्कार सर्वांना. तर 6 तारखेचं जे भीक मागो आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी आमची बीड आणि धाराशिव टीम ज्यावेळेला धाराशिव रेल्वे स्टेशनवर निघाली त्यावेळेला आम्हाला माहितच नव्हतं की आमच्या त्याच रेल्वेमध्ये काळे साहेब आहेत म्हणून. कारण त्याच रेल्वेने आपल्या सीएसटीला येणार होते आणि निघालेले होते. परंतु आम्हाला जिंती, पुण्याच्या अलीकडे जिंती आहे, त्या जिंतीवर आमची ट्रेन 2 तास अडकून पडली आणि अडकून पडल्यानंतर आम्हाला वॉर्निंग देण्यात आली की ट्रेन पुढे जाणार नाही, दरड कोसळली आहे. आणि मग असं करता करता सकाळचे 6-6:30 वाजले आम्हाला तिथे जिंतीला. आणि जिंतीहून आम्ही लोकल पुण्याला गेलो. पुण्याहून मात्र मग तिथं अनाउन्सिंग करून सांगितलं की मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या म्हणजे रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि एसट्या सुद्धा रद्द करण्यात आल्या. आणि मग आम्ही सगळी टीम तिथं उतरल्याबरोबर आम्हाला माननीय आमदार काळे साहेब तिथे दिसले आणि आम्ही तयारीनिशी गेलो होतो की यावेळेस सरेंगे या मरेंगे, म्हणजे महात्मा गांधी जसं की उतरलेले सतू मीटर स्वराज्याचा खचला पाया, याप्रमाणे आम्ही एक असं ठरवलं होतं की आझाद मैदान यावेळेस आपल्या पदरात काहीतरी मागणी पडल्याशिवाय तिथून हटायचं नाही आणि आमदार साहेबांना घेऊन एकतर विधिमंडळाकडे आगेकूच करायचं नाही तर मग आझाद मैदान तरी गाजवायचं. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही सगळं पूर्ण तयारीची निघालो होतो. परंतु शेवटी कसं दैवयोगानं या ठिकाणी निसर्गाच्या अडचणी आल्या आणि पुण्याला सकाळी आम्ही 7:30ला उतरलो. त्यावेळेला आम्हाला काळे साहेब दिसले, मान्य आमदार काळे साहेब दिसले आणि मग सर्वांनी आमच्या बीड धाराशिव टीम जी आहे, संजय कुंभेकर आहेत, जयकुमार पाटील आहेत आणि बीड यांच्या टीमनं बघितल्याबरोबर आम्ही जी तयारीनिशी गेलो होतो त्यावेळेला आम्ही जे भीक मागो याच्यासाठी आमची काठी आणि जे कटोरा आहे तो घेऊन आम्ही त्यांच्या समोर उभा राहिलो. साहेब बरं झालं म्हणलं आम्हाला तुम्ही घेऊन चाललात मुंबईला आणि योगायोगाने इथे भेट झालेली आहे. मग त्यांनी सर्वांना जवळ घेतलं, मायेनं आपुलकीनं जवळ घेतलं आणि जसं काही लेकरांना समजून सांगावं मांडीवर घेऊन तशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी माया प्रेम दिलं काळे साहेबांनी. आणि अगदी उत्तम असता म्हणजे आम्ही तिथे जशा प्रकारे आपण आझाद मैदानावर आंदोलन ऍक्टिव्हिटी करणार होतो तशा पद्धतीने आम्ही तिथे ऍक्टिव्हिटी केल्या आणि काळे साहेबांनी आम्हाला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं की मी तुमचा मुद्दा शेवटी यशस्वी करून दाखवणारच आहे आणि तुम्ही आज माझी हात जोडून नम्र विनंती आहे सर्वांना की तुम्ही मुंबईकडे जाऊ नका, कारण दरड कोसळलेली आहे, रेल्वे पुढे बंद आहेत, रेल्वे मार्ग, एसटीचे मार्ग सगळे बंद आहेत आणि सगळं मुंबईमध्ये पाणीच पाणी आहे. त्यामुळं तुम्ही माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही जाऊ नका. तिथेच आम्हाला त्यांनी चहा पान सर्व काही केलं. तिथे त्यांनी काही उद्बोधन थोडस केलं आणि 100% या ठिकाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला तर एवढी म्हणजे खात्री पटली की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काळे साहेबांनी हा मुद्दा इतक्या सुंदर रीतीने मांडलेला आहे की मोकळ्या मनानं मांडला. आता एरवी जे आमदार बोलतात हे करतात ते आडपडद्यानं बोलतात, परंतु विक्रम काळे साहेब जे आहेत बाप्पा यांनी इतका मुद्दा सविस्तर असा कधीच मांडला नव्हता आणि मी पण मांडलेला कोणाचा पाहिला नाही. इतका सुंदर असा मुद्दा मांडलेला आहे आणि हा मुद्दा मांडला म्हणजे तो केवळ पुणे येथील रेल्वे स्टेशनवरचा भीक मागो आंदोलनाचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. आणि इम्पॅक्ट नाही तर ते एक अर्ध्याच्या म्हणजे 50%च्या वर यश आपल्या हातामध्ये पडलंय. अशा पद्धतीने आपण समजायचं
कारण यशाच्या दाराच्या आतमध्ये पाऊल टाकल्या. कालचं 6 तारखेला जे आंदोलन केलं ते यशाच्या दाराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये आपण पाऊल टाकलेलं आहे. आणि यश निश्चित, मला तर अशी खात्री आहे की यश निश्चित आपल्याला मिळणार आहे आणि लवकरच मिळेल. कारण बरेच काही मार्ग या ठिकाणी प्रत्येक जण पेन्शन पीडित आपल्या आपल्या मार्गाने मार्ग शोधतायत, प्रयत्न करतायत. आता आम्ही जरी रिटायर असलो, आम्ही जरी समजा घरी बसून असलो, तरी पण आम्ही सुद्धा म्हणजे कोणत्या नाही कोणत्या मार्गाने या ठिकाणी प्रत्येकाच्या गाठी भेटी असतील किंवा प्रत्येकाशी बोलणं असेल किंवा पर्याय असतील, उपाय असतील, हे एकमेकाशी चर्चा करतायत आम्ही. आणि मला असं कळतं की लवकरच म्हणजे महाजन साहेब तर तिथं ग्राउंडला आलेलेच होते, दुसरेही आमदार आले होते, परंतु महाजन साहेब आले म्हणजे विशेष काहीतरी आहे. आणि लक्षात घ्या की महाजन साहेब आजच्या घटकेला या सरकारमध्ये म्हणजे मुद्दा योग्य रीतीने ते हाताळू शकतात. आणि त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे आमचं थोडस वाटचाल चालली आहे. माननीय संघटना अध्यक्ष जे विजयजी शिरोळकर सर असतील, भास्करजी देशमुख साहेब असतील, सचिव साहेब कांबळे सर असतील किंवा टीम असेल आपली जुनी पेन्शन तर या टीम मधले कमीत कमी एक 10 जण तरी आपण महाजन साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहे, जामनेरकडे, बरं का. म्हणजे आता हे अगोदरच ओपन करून सांगत नाही, पण तो आमची चर्चा चालू आहे आणि एक दिवस निश्चित केला जाणार आहे. एक 10 दिवस किंवा 15 दिवस लागतील, पण या 15 दिवस किंवा 3 आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे मीटिंगला तुम्हाला बोलायला किंवा आपला मुद्दा पटवून सांगायला तिथं आपल्या टीमनं हजर व्हावं लागेल. आणि प्रत्येक या संघटना प्रतिनिधीला असं माझं म्हणणं आहे किंवा आमच्या तेवढ्या आव्हानाला प्रतिसाद द्या. आणि जर महाजन साहेबांनी आपल्याला कॉल केला, तिकडं बोलावलंच, तर आपण जायला काही हरकत नाही आणि यश खरोखरच आपल्याला लवकर मिळणार आहे. आणि आम्ही आता जे रिटायर आहेत त्या आता घरबसेच म्हणायचं काम आहे थोडक्यामध्ये. कारण घरबसे जरी असले तरी आम्ही घरघुसे नाही आहेत, कारण रस्त्यावर उतरणारे आहोत. आता घरघुसे जे आहेत ते घराच्या बाहेरच निघेनार, कारण आज त्यांच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट आहे, पण उद्या त्यांना रिटायर झाल्यानंतर खडखडाट वाजणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी थोडस विचार करावा प्रत्येकाने, असं माझं म्हणणं आहे. कारण या ठिकाणी सगळंच काही तुमच्यासाठी नसतं, सगळे 100% पगार तुमच्यासाठी नाही. प्रत्येकाला या ठिकाणी ज्याचा घास त्याला द्यावाच लागतो. त्यामुळं सगळंच आपल्यासाठी नाही, सगळं सोडून जायचंय. म्हणून प्रत्येकाने विचार करावा. जे कार्यरत कर्मचारी आहेत का, त्यांनी तर एवढा विचार करावा की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे याप्रमाणे थोडस चाला, थोडस जगाला बी द्या. एका हाताने द्या, एका हाताने घ्या. सगळंच दोन्ही हाताने घेऊ नका. आम्ही म्हणत नाही की दोन्ही हाताने द्या, पण एका हाताने घ्या, एका हाताने द्या. सेवानिवृत्त बांधवांचं थोडस दुःख ओळखा प्रत्येक कार्यरत. कारण आजपर्यंतचा इतिहास जर बघितला आम्ही, जसा म्हणजे रिटायर झाल्यापासून किंवा रिटायरच्या अगोदरपासून जर आंदोलनामध्ये आहे, तर माझं मत आहे की कमीत कमी 70% लोक किंवा 70-75% लोक घरीच आहेत. आणखी जे आंदोलनामध्ये येतात ते फक्त 25% लोक आहेत. 26,000 कमीत कमी मला वाटतं 50% तरी बाहेर निघावेत, बाहेर पडावेत. मग मला काय म्हणायचे की 26,000 रिटायर झाल्यानंतरच मैदानामध्ये गोळा होणार आहेत का? आणि 26,000 रिटायर होईपर्यंत हे जे पहिले रिटायर झाले ते कुठं जातील? त्यामुळं सगळ्यांनी विचार करा लवकर आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे. आणि प्रत्येकानं आपली काठी जी हक्काची आहे त्या हक्काची काठी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लवकरच आपली जी मागणी आहे ती मागणी विजयाकडे जाणार आहे, यश मिळणारच आहे. कारण आता मुद्दे आपल्याकडे भरपूर काही झालेले आहेत. आपल्याला जे अनुकूल मुद्दे जे आहेत बोलण्यासाठी असतील किंवा आपल्या पेन्शन मागणीसाठी असतील, हे अनुकूल मुद्दे भरपूर झालेले आहेत. आता हा मुद्दा पटवून कुणाला सांगायची गरज राहिलीच नाही. असा महाराष्ट्रात एकही माणूस नाही की पेन्शनचा मुद्दा पटवून द्यायचा राहिलाय की 1 नोव्हेंबर 5 पूर्वी नियुक्ती, नंतर टप्प्यावर, नंतर अनुदानावर आलेत म्हणून आम्हाला नाकारले.
हे सुरुवातीला तर हसतच असायची किंवा पेन्शन नाही म्हटलं की, पण आज प्रत्येकाला कळायले आणि प्रत्येक आमदाराला कळायला लागले, प्रत्येक खासदाराला कळाले, मंत्र्याला कळाले, सगळ्यांना. आता मंत्रिमंडळातले सुद्धा सगळे काही मंत्री जे आहेत सगळ्यांना सगळं ज्ञात आहे, पण केवळ फक्त सुप्रीम कडे बोट करतात. पण सुप्रीम कडे बोट करून चालणार नाही, कारण काळे साहेबांक जे 6 तारखेला आपला जो तिथं पुण्याचा इम्पॅक्ट आहे ते काळे साहेबांनी इतका सविस्तर मांडला की सरकारला विनंती केली त्यांनी की तुम्ही द्या ते सुप्रीम कडे बोट केल्यानंतर सुप्रीम मधले आपोआपच माघारी घेणार आहेत ना, असं काळे साहेबांनी खूप छान रीतीनं तिथं म्हणजे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे आपण यशाच्या जवळ गेलेलो आहेत आणि लवकरच आपल्याला शेवटी परमेश्वराच्या म्हणजे कृपेनं जर या 2-3 आठवड्यामधली जर तारीख मिळाली महाजन साहेबांकडे, तर आपल्या टीम मधले कमीत कमी 10-15 जण तरी आपण येऊ टीम त्यांच्या समोर जाऊया, आपली कैफियत मांडून, अगदी मुद्दे मांडून, अनुकूल मुद्दे जे आहेत तेवढे मुद्दे मांडून आपण आपली मागणी आपल्या पदरात पाडून घेऊया. कारण ते बी छान विमान आहेत, ओळखून आहेत, कारण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे शासन दरबारी त्यांनी खूप म्हणजे असे प्रश्न हाताळलेले आहेत, सोडवलेले आंदोलन म्हणजे व्यवस्थित. आता एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते अगदी यशस्वी रीतीने त्यांनी हाताळलेलं आहे. म्हणजे एवढं मोठं जे की ग्रीनिज बुक मध्ये नोंद झाली त्या जरांगे पाटलांची, असं आंदोलन त्यांनी हाताळलेलं आहे. म्हणून बुद्धिमान माणूस आहेत, कुशाग्र अशी बुद्धी आहे त्यांची. त्यामुळे आपला मुद्दा निश्चितच त्यांच्या हातून म्हणजे सुटू शकतो असं मत आहे. आणि भरपूर काही संघटनेनं केले. यावेळेस माझं मत होतं पूर्ण महाराष्ट्र आपले जे पेन्शन पीडित आहे यांची अलोट अशी गर्दी झाली.